नमस्कार सर्वांना। नाशिकमध्ये पहिला दिवस तर खूप छान गेला। कडाक्याची थंडी आणि ही शेकोटी घेत घेत आम्ही गप्पासुद्धा मारल्या भरपूर आणि तेव्हाच डिसाईड केलं की सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचं आणि ट्रॅकिंगला जायचं। आम्हाला तिथेच पिकनिक म्हणून ना एका गार्डनमध्ये ब्रेकफास्टसुद्धा बाहेरच करायचा होता, घरी न करता। तर काकीने पोहे वगैरे बनवून घेतलेले, चहा गरम गरम घेतला होता आणि बाकी स्नॅक्स फ्रूट वगैरे सर्व डब्यांमध्ये पॅक करून घेतलं होतं आणि आम्ही निघालो। सकाळ सकाळ लवकर उठून निघायचं होतं फ्रेश वगैरे होऊन, पण एवढी सगळी लोक होते आणि फ्रेश होईपर्यंत उशीर झाला आणि 1 तास आम्ही लेट होतो। तिथे पोचल्यानंतर बघतोय तर काय एवढ्या सगळ्या गाड्या लागल्या होत्या, पार्किंगला अजिबात जागा नव्हती। कशीबशी एक लकीली जागा मिळाली, तिथे गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो। पाथर्डीजवळ पांडवलेणी हा टुरिस्ट एरिया आहे आणि इथे भरपूर सारे पिकनिक येतात आणि ट्रेकिंगसाठी तर फेमस आहे। छान पिकनिक स्पॉट आहे। ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स आम्ही कधीच घेतला नव्हता, हा फर्स्ट टाइम होता आणि खूप मज्जासुद्धा आली आम्हाला। इथलं वातावरण पाहूनच एकदम फ्रेश वाटतंय, तुम्ही पाहतच आहे किती छान वाटतंय आणि एवढी गारवा होता हवेमध्ये, एवढी थंडी लागत होती। त्याच्यानंतर पुढे जसं आम्ही वरती गेलो थंडी हळूहळू गायब झाली। ट्रॅकिंगचा हा एक्सपिरियन्स आहे तो आमचा तिघांचा फर्स्ट टाइम आहे। बाकीची ही लोक जातच असतात, नाशिकमध्ये तर जातात। स्पीड आमचा एकदम फास्टमध्ये होता कारण की स्लो चालून जाणं पॉसिबलच नव्हतं। तर बाकीची टोळीसुद्धा एकदम येत होत्या, टोळीने सगळे येत होते आणि बघतोय तर काय पूर्ण लाईनच एकदम अगीन गाडीची जशी लाईन असते तशीच चालू झाली आणि याच्यामध्ये लहान मुलं आणि वयस्कर माणसंसुद्धा होती। ते बघून आपल्याला आणखीन जोश येत होता। अगदी सरळ शिस्तीत लाईन चालू होती आमची आणि हे असं अचानक मध्येच आम्ही वरती चढायला लागलो कारण की वरती डोंगरावरती जायचं होतं। पण जाता स्वर अचानक घाबरला, तो म्हणाला मला चढता येणार नाही, त्याच्यामुळे आम्ही सरळ पायवाट धरली। स्वरचा काका आहे तो एक्सपर्टच आहे ट्रॅकिंगसाठी, तो अधूनमधून फ्रेंड्सबरोबर जातच असतो। तर तो आणि स्वर पुढेच चालू झाले आणि मग आम्हीसुद्धा उतरलो। म्हटलं पायवाटेने जाऊया आणि डोंगराला एकदम वेढा देऊया आणि मग खाली उतरूया। डोंगर माथ्यावरती जाणं हे खूप डिफिकल्ट असतं ॲक्च्युली। ट्रॅकिंगचं खूप ऐकलेलं, पण आता हे अनुभवलं त्यामुळे मग कळलं की असंही असतं। थंडीतला गारवा आणि कोवळं ऊन आणि जे बाहेर दिसत होतं म्हणजे खाली जसं आम्ही वर चढत होतो तसं खालती एकदम सूर्य हळूहळू वर येत होता आणि एकदम सोनेरी सगळं दिसत होतं। असं गावची फिलिंग वाटत होती अगदी। चालायला जवळजवळ 1 तास तरी लागतो, स्पीडने गेलं तर आणखीन कमी वेळ लागतो। मग काही वयस्कर माणसं होती, ते चालून दमली होती, थोडी विसावा घेतला, थोडं बसले। आमचं काही चालणं पुढे चालूच होतं। मग पुढे गेल्यानंतर आम्ही थोडेफार फोटोशूट वगैरे केले दगडावर वगैरे उभं राहून। आणि इथे आम्ही आपलं चालतोय आणि ही दोघं जण दिसत नाही। त्याच्यानंतर मग फोन केला तेव्हा कळलं की ही लोक वर चढत गेलेले आहेत, ह्यांची खरी ट्रेकिंग झाली। हे वर चढत डोंगरावरती पोचलेच होते ऑलमोस्ट। त्याच्यानंतर मग म्हटलं आता रिलॅक्समध्येच जाऊया कारण की आपलं तर वरती पोचणं होणार नाही आहे। डायरेक्ट खाली आणि आमच्या अण्णांचे छान जोक्स चालू होते। जेव्हा वरती चढत गेलो तेव्हा खाली बघितलं तेव्हा एकदम छोट्या बिल्डिंग्स दिसत होत्या आणि थोडं गरमसुद्धा व्हायला लागलेलं। मग काय अण्णांची टोपी पण निघाली, सगळ्यांचे मफलर वगैरे जे होते टोप्या घालून होते सर्वजण, त्यांच्या सर्व टोप्या निघून गेल्या। कॅमेऱ्यामध्ये शूटिंगसुद्धा आम्ही एकदम काळजीपूर्वक करत होतो कारण की ही पहा वाट कशी आहे, म्हणजे ते पाय सरकला की डायरेक्ट गडगडत खालीच, त्याच्यामुळे खूप केअरफुली करत होतो आम्ही। म्हणजे एन्जॉय करत आम्ही ट्रेकिंग करत होतो। ही आमची ट्रेकिंग मानली जाणार नाही आहे, ती खरी स्वरची आणि स्वरच्या काकाची ट्रेकिंग मानली जाणार आहे। तर आता आम्ही उताराच्या दिशेने निघालो, म्हणजे आता डोंगरावरती चढत गेलो आणि मग खालच्या दिशेने उतरत गेलो आणि ह्या दोघांनी खरा गड गाठला। ही दोघंही वर डोंगरावरती पोचली आणि त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये जे शूट केलेलं ते मी आता ह्या क्लिप्स ॲड केलेल्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, कारण की आम्ही तर तिथपर्यंत पोचलो नव्हतो। किती छान वातावरण वाटतंय पहा।
पांडवलेणी पाहण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासूनच ना रस्ता आहे, तो पायऱ्यांचा सुद्धा आहे आणि उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत. पण जस्ट आपली एक आवड असते ट्रॅकिंगची, ज्यांना खूप आवडच आहे ती लोक ट्रॅकिंग थ्रू असे जातात. आणि स्वरला फोटो वगैरे काही आवडत नाही, व्हिडिओ वगैरे पण आवडत नाही, पण स्वरच्या काकाने असे पोज देत असे पोज देत ना फोटो आणि व्हिडिओ शूट घेतले त्याच्याकडून. पांडवलेणीवरून खालती उतरेपर्यंत बराचसा वेळ लागणार होता त्या दोघांनाही. मग तोपर्यंत आम्ही गाडीमधून नाश्ता वगैरे काढला आणि लोक येतच जात होते. एवढे वाजले तरीसुद्धा 9, 9:15 झालेले. आणि मग आम्ही नाश्ता वगैरे जे पण चहा पोहे स्नॅक्स वगैरे घेतले, त्यांच्या बॅग्स घेऊन आम्ही गार्डनच्या इथे गेलो, कारण की जवळच गार्डन होतं. गार्डनच्या शेजारीच एकदम मोठं ग्राउंड होतं. तिथे ना बसेस वगैरे येत होत्या, म्हणजे सहलीच्या पिकनिक, लहान लहान मुलांच्या पिकनिक्स आलेल्या, त्यामुळे त्यांच्या गाड्या वगैरे सगळ्या पार्क झाल्या होत्या. तर आम्ही मग नाश्ता करायला घेतला. हे पहा, सर्व काही पोहे गरम गरम बनवलेले काकीने, फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, स्नॅक्स आहे, गरम चहा आहे. आणि ते अनुभवताना खूप छान वाटलं, कारण की ब्रेकफास्ट मोस्टली आपण घरीच करतो. हे असं ब्रेकफास्ट किंवा जेवण बाहेर ओपन ग्राउंडमध्ये करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ब्रेकफास्ट आमचं सुरूच झाला होता. मग अर्धा होईपर्यंत ती लोकंसुद्धा आले आणि मग त्यांनाही आम्ही दिलं. आणि मग स्वरचं चालू होतं की पप्पाला सांगणं चालू होतं की इथे गेलेलो पप्पा, असं होतं तसं होतं, मी असं चढत गेलो तसं चढत गेलो. आणि मग नाश्ता करत करत मग ह्याचे वेगळे उद्योग, की हे जी मुंगी आहे तिला झूम करून तो दाखवतोय की मी ती खाण्यासाठी किती घेऊन जायला ती प्रयत्न करते. ही आमची नाशिकमधली स्वीट आणि शॉर्ट अशी पिकनिक खूप छान अनुभवायला मिळाली. सर्व काही आवरून बॅग्स वगैरे पॅक केले आणि आम्ही निघालो घरच्या दिशेने. आणि इथे पहा, स्कूल पिकनिक, क्लास पिकनिक, सर्व मुलं वगैरे आलेले आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या बस वगैरे आलेल्या आहेत. घरी आल्यानंतर आम्ही सर्वजण लगेचच कामाला लागलो, कारण की जेवण पटापट आवरून आम्हाला संध्याकाळी निघायचंही होतं, म्हणजे दुपारीच निघायचं होतं. तर स्वरच्या काकाने चिकन नगेट्स बनवले, त्याचे फेवरेट. काकीने बाजरीची भाकरी बनवलेली आणि छानपैकी जेवण करून आम्ही निघालो. 4च्या दरम्यान आम्ही निघालो, कारण की मुंबईचं ट्रॅफिक लागणार, तर ऑफकोर्स आम्हाला 1 तास तरी एक्स्ट्रा लागणार होता. ही आमची 2 दिवसाची खूप छान अशी पिकनिक झाली आणि त्याच्या आठवणी घेऊन आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. सर्वांना टाटा बाय बाय करू. बाय बाय. आता घरी गेल्यानंतर काय रेग्युलर रुटीन, तेच टिफिन, तेच ऑफिस, तेच कामं, तेच स्कूल, तेच सर्व. आणि आता घरातून जेव्हा बाहेर पिकनिकला कुठे जायला निघतो किंवा गावी वगैरे जायला निघतो, फिरण्यासाठी कुठे जायला निघतो, तेव्हा कसं सगळं आवरावर करून येतो. तसंच इथून आता पिकनिक करून गेल्यानंतर घरी कसं बॅगा खाली करा, त्याचे कपडे भिजत टाका, हे आवरा ते आवरा, दुसऱ्या दिवशी तयारी करा, हे सर्व चालू असतं. बोललीच होती ना, तसंच झालं. मुंबईच्या ट्रॅफिकने वाटच लावून टाकली. आम्हाला अंदाज होता 7, 7:30पर्यंत पोहोचण्याचा, पण 8, 8:30 झाली पोहोचेपर्यंत. घरी पोहोचल्यानंतर रेग्युलरची कामे आवरून फ्रेश वगैरे होऊन जेवणाची तर कोणाला एवढी इच्छा नव्हती, म्हणून आम्ही फक्त ज्यूस पिण्यासाठी गेलो. तुमचा शॉर्ट एक्सपिरियन्स आमचा आणि परतीचा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.